नमस्कार मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। पीक विम्याचे पैसे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेले नाहीत किंवा ज्यांना अग्रिम पीक विमा पूर्वी मिळालेला आहे, ज्यांचा 75% पीक विमा बाकी आहे, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासादायक अपडेट आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आज 3 शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत। या तीनही शासन निर्णयाच्या माध्यमातून जे पैसे पीक विमा कंपनीकडे पाठवायचे होते ते पैसे आज ट्रान्सफर करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 3 शासन निर्णय घेण्यात आलेले आहे। स्क्रीनवरती तुम्ही तीनही शासन निर्णय पाहू शकता। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। शेतकरी बांधवांनो, आता आपण राज्य सरकारच्या माध्यमातून जे घेण्यात आलेले शासन निर्णय आहेत हे शासन निर्णय समजून घेऊया। कोणकोणते 3 शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेले आहेत बघा। पहिला शासन निर्णय आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला सर्वसमावेशक पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे 15,59,71,986 इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत हा पहिला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे 7 जुलै 2025 रोजी। त्यानंतर दुसरा शासन निर्णय आहे सर्वसमावेशक पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम 207,580,776 इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत 7 जुलै 2025 रोजी हा सुद्धा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर शेवटचा शासन निर्णय आहे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम 2025 करिता अग्रिम राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम 1,530 कोटी इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी योजनेच्या इस्रो बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्याबाबत हे 3 शासन निर्णय 7 जुलै 2025 रोजी घेण्यात आलेले आहेत। हे जर शासन निर्णय तुम्हाला पूर्ण व्यवस्थित वाचण्यासाठी पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी तीनही शासन निर्णय या व्हिडिओच्या खाली टाकेन। ते तीनही शासन निर्णय तुम्ही व्यवस्थित पाहू शकता। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। अशाच पद्धतींच्या अचूक अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।